राज्य सरकार ने अतिवृष्टि प्रभावित क्षेत्रों के लिए मदद की घोषणा की, लेकिन उस सूची से जलगांव जिले के चोपड़ा और यावल तालुका को बाहर रखे जाने से किसानों में भारी नाराजगी है। पहले जारी जीआर में जलगांव के सभी तालुका को प्रभावित बताया गया था, लेकिन बाद की संशोधित सूची में चोपड़ा और यावल को हटा दिया गया। किसानों का कहना है कि चोपड़ा तालुका में अतिवृष्टि से फसलों को भारी नुकसान हुआ है, इसलिए चोपड़ा और यावल तालुका को भी अतिवृष्टि प्रभावित क्षेत्रों की सूची में शामिल कर मदद दी जानी चाहिए। किसानों ने प्रशासन को चेतावनी दी है कि अगर इन तालुका को मदद से वंचित रखा गया तो आने वाले दिनों में तीव्र आंदोलन किया जाएगा। आम्ही प्रशासनाला गेल्या आठवड्यामध्ये चोपडा तालुक्याची वस्तुस्थिती मांडणारं निवेदन दिलं होतं। त्या दिवशी आदरणीय तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक आहे, व्हीसी मध्ये आम्ही आपल्या तालुक्यातली आणि त्यात त्यांनी अगदी जी वस्तुस्थिती होती ती सगळी आम्हाला दाखवली। आता एवढी सगळी वस्तुस्थिती गेल्यानंतर ज्या सरकारमधले कोण तिथं छिचोऱ्या लोक बसलेत, जे रात्रीतनं 3-3 जीआर काढतात, एकाला देतात दुसऱ्याला नाकारतात, आजी पाट जेवणले पाट उठ, अशा छिचोऱ्या लोकांना धडा शिकवून जो शेतकरी बांधव आज आत्महत्या त्याची काळी दिवाळी होते, त्याच्यासाठी जर का समजा कुणी काही करत नसेल त्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहोत। आणि जर का समजा निर्णय वेळेवर झाला नाही तर दिवाळीमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं राहील। त्या दिवशी कुणीही माणूस उठणार नाही, त्या दिवशी आम्ही पूर्ण दिवसभराच्या तयारीने या ठिकाणी येऊ। माझी सरकारला आपल्या मार्फत विनंती आहे की एकटा चोपडा तालुक्याचं काय नुकसान केलं हो? लोकसभेला 1 लाख न लीड, आमदारकीला 25,000 न लीड, सगळा जेडपी सदस्य तुमना, सगळं तुमनं, विरोधी पक्षामध्ये कुणी नाही। आणखी काय दिलं पाहिजे तुम्हाला? आणखी काय अपेक्षा आहे? औरंगजेबापेक्षाही जास्त जरा तुमची अपेक्षा असतील, माझी विनंती आहे सोडा आणि इथे शेतकऱ्यांना न्याय द्या।